मिनिमम लेंथ ऑफ द मिरर रिक्वायर्ड टू सी द इमेज. इमेज बघण्यासाठी म्हणजे काय, समजा एक मिरर घेतला सर आपण, दिस इज अ मिरर, ब्युटिफुल मिरर, ठीक आहे. आणि याच्या समोर सपोज एक पर्सन उभा आहे, तर त्या पर्सनची हाईट आहे अजून करा 6 फीट. तर मिररची हाईट किती लागेल, मिररची लेंथ किती लागेल, हा आपला क्वेश्चन आहे. क्वेश्चन म्हणा, टॉपिक म्हणा, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. इथं पर्सन उभा आहे एक, ठीक आहे. इथं आहे, हा पर्सन आहे विपुल भाऊ, हे आहे हेड, इथं आहे आईज, आणि इथं आहे पाय, पोट. बाकी ऑर्गन्सची आपल्याला गरज नाही, ठीक आहे. तर मिररची मिनिमम लेंथ किती पाहिजे हा क्वेश्चन आहे, ठीक आहे. आता मला एक सांगा, इमेज कुठं बनते मिररमध्ये, बिहाइंड द मिरर आपण जे म्हणतो ना, ते बिहाइंड म्हणजे खरंच बॅक साईडला नाही, ठीक आहे. इमेज सरफेसच्या बॅक साईडला राहते. तर इमेज बनते कुठे हा क्वेश्चन आहे. इमेज तिथं बनेल जिथे रिफ्लेक्टेड रेज मीट होतील, जिथे रिफ्लेक्टेड रेज काय होतील, मीट होतील. आता बघा, याच्या पायामधून मी उभा आहे असा मिररच्या समोर, तर माझ्या पायामधून भरपूर रेज निघतात, लाईटचे रेज, जे लाईट रे याच्यावर येते भरपूर रेज, मिलियन्स ऑफ रेज निघतात. काही रेज इथं गेले, इथून इथपर्यंत गेले, डोळ्यांपर्यंत पोहोचले का, आईस पर्यंत पोहोचले का, नाही. डोळ्यांपर्यंत पोहोचले नाही. तर ही रेज जर डोळ्यांपर्यंत पोहोचत नाहीये म्हणजे हा पार्ट मिररचा आपल्या कामात येणार नाही. ही रे गेली इथपर्यंत, हा सर, इथून काही रेज ज्या निघाल्या त्या बरोबर जात आहेत आपल्या आईस पर्यंत. इथल्या रेज काहीतरी पोचत नाहीये, डोळ्यांपर्यंत पोचत नाहीये. तर हा जो पोर्शन आहे ना सर, हा मिररचा, हा आपल्या कामाचा नाहीये. कारण की इथं जे रेज रिफ्लेक्ट होतील ते डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही, तर आपल्याला इमेज दिसणार नाही. आता बघा, हा भाऊचा पाय इथे आहे ना, सुंदर. डोळ्यांना पाय कुठं दिसेल, जिथून रिफ्लेक्टेड जे येत आहेत त्याच्या एक्झॅक्ट बॅक साईडला. डोळे म्हणतील की इथं आहे पाय, बरोबर आहे. डोकं बघायचंय, मी माझं डोकं बघतोय वरती. तर जिथून रिफ्लेक्टेड रेज येत आहेत, इथून काही रेज निघाले, काही पोचले नाही, इथून रेज निघाले, नाही पोचले. या पॉइंट पासून रेज पोचायला लागले कुठपर्यंत, डोळ्यांपर्यंत, ठीक आहे. म्हणजे हा जो पोर्शन आहे मिररचा, हा पण आपल्या कामाचा नाही. मग आपल्या कामाचा पोर्शन कोणता आहे सर, हा पी क्यू पोर्शन आपल्या कामाचा आहे. म्हणजे या पर्सनची हाईट बघायला इतका मिरर पाहिजे. नाऊ द क्वेश्चन इज पी क्यू किती आहे, व्हॉट इज द लेंथ ऑफ पी क्यू, ठीक आहे. आता बघा, डोळ्यांना हेड कुठं दिसेल, डोळे म्हणतील सर जिथून रिफ्लेक्टेड रेज येत आहेत एक्झॅक्ट त्याच्या मागे काय हेड आहे, डोकं, बरोबर. इथं आहे डोकं, हेड. मग आता क्वेश्चन असा आहे, ये जो आता बघा पीक्यू ची लेंथ आपण काढून बघू, ट्राय करू. आता मी सपोज इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला, नॉर्मल म्हणतो ना आपण, नॉर्मल. तर आपला लॉ ऑफ रिफ्लेक्शन काय म्हणतो, अँगल आय आणि अँगल आर इक्वल राहतात रिफ्लेक्शन मध्ये, बरोबर आहे स्वरूप. मग जर हा अँगल आय आणि अँगल आर इक्वल आहे, बरोबर आहे, तर अँगल ऍट द बेस बी इक्वल आहे. हा 90 आहे, हा 30 असेल तर हा 60, हा 90, हा 30, हा 60 असं समजा. तर म्हणजे हा बनून गेला तुमचा आयसोसिलियस ट्रायंगल. आणि आयसोसिलियस ट्रायंगलचा जो अँगल बायसेक्टर असतो ना, तो त्याच्या बेसला इक्वली डिवाइड करतो, बायसेक्ट करतो. म्हणजे कन्क्लुजन हे सर, एच पी आणि पीई दोघं इक्वल आहेत. काय बोललो, हा ट्रायंगल आहे, ही ह्या दोन साईड इक्वल आहेत, हा ड्रॉ केला मी, तर तो हा बेसला काय करेल, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करेल. जॉमेट्रीमध्ये आहे आयसोसिलियस ट्रायंगल. का बय, कारण की सर हे दोन अँगल इक्वल, हे दोन अँगल इक्वल, म्हणून हे दोन अँगल इक्वल येत आहेत, ठीक आहे. मग आयसोसिलियस ट्रायंगलचा अँगल बायसेक्टर साईडला काय करतो, इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करतो. सेम डोकं मी इथं लावलं, मी म्हटलं इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करतो, हा आहे अँगल आय, हा आहे अँगल आर, हे दोघी साईड इक्वल येतील. तुम्ही म्हणणार नाही इक्वल येते सर, अरे भाऊ हा 90 आहे, हा 30, हा 30, तर हा 60, हा 60, ठीक आहे. म्हणजे हे दोन परत आयसोसिलियस ट्रायंगल बनला आणि याला काय केलं, बायसेक्ट. इथं नाव देऊन देतो मी टी. आता मला फाइंड करायचा होता पी क्यू. आता पी क्यू वरून मी जर परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे, रे यार इथं पी नाव नाही येणार, इथं नाव देऊ आपण एम. पी क्यू काढायचा आहे म्हणजे इथून परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर मी एम टी जरी काढला तरी मला पी क्यू भेटेल. मी इथं लिहिल पी क्यू
इज इक्वल टू एम इंटू सॉरी एम टी एम टी एम टी. मग एम टीला कसं लिहिलं माहिती मी आता. एम टी काय सांगू तुम्हाला, एम ई प्लस ई टी. एम टी इज इक्वल टू एम ई प्लस ई टी. समजलं काय? हे सिंपल लॉजिक आहे की जेवढा एम ई, एम टी म्हणजे काय आहे, हा एम ई प्लस ई टी, दिस पोर्शन प्लस दिस पोर्शन, टिनिंग टिंग टिनिंग टिंग. मग एम ई जो आहे, मला सांगा जर हा 50 असेल एच ई, तर एम ई किती येईल सर? 25 येईल. एच ई जर 100 आहे तर एम ई किती येईल? 50 येईल, कारण की तो काय करतोय, बायसेक्ट करतोय त्याला. म्हणजे एम ई ला मी असं लिहू शकतो, एच ई डिवाइड बाय 2. नसेल समजलं परत सांगतो. हा जो बायसेक्टर आहे दोन पार्टमध्ये, इक्वल पार्टमध्ये डिवाइड करतोय, तर एच एम आणि एम ई दोघं इक्वल आहेत. एच एम इज इक्वल टू एम ई. तर मी काय लिहिलं, एच एम इज इक्वल टू एम ई इज इक्वल टू टोटल एच ई डिवायडेड बाय 2. समजलं आता? मग आता मला लिहायचं आहे ई टी म्हणजे काय येईल तुमचा हा पोर्शन, तर मी सांगेल ई एफ डिवायडेड बाय 2. सेम लॉजिक, ई एफ डिवायडेड बाय 2. बरोबर. मग आता एच ई प्लस ई एफ, एच ई प्लस ई एफ हा टोटल होऊन गेला ना सर, इथं पर्सन साईट आहे, म्हणजे एच ई प्लस ई एफ झाला एच एफ डिवायडेड बाय 2 बरोबर तुमचा आला पी क्यू. म्हणजे सर जेवढी पर्सनची हाईट आहे, पर्सनची हाईट 6 फूट असेल तर आपल्याला 3 फूटचा मिरर लागेल. पर्सनची हाईट 5 फूट आहे तर 2.5 फीटचा मिरर लागेल. म्हणजे हा पोर्शन कट जरी केला ना तरी फरक पडत नाही, परफेक्ट इमेज बनेल. तुम्हाला तुमची इच्छा आहे की सर घरात मिरर लावायचा आहे आणि तुमची हाईट 5 फूट आहे आणि सर आम्ही टॉप टू बॉटम पूर्ण दिसायला पाहिजे असं उभं राहायचंय, तर मिरर लागेल किती फूटचा? 2.5 फूटचा. 10 फूटची गाठी आहे, मिरर मध्ये बघायची इच्छा आहे, 5 फूटचा मिरर आणा, कम्प्लीट इमेज त्याच्यामध्ये फॉर्म होईल. समजला टॉपिक? आता बघा नेक्स्ट पॉइंट आहे आपला, नेक्स्ट पॉइंट आहे, किती मिनिट झाले सर? 7 मिनिट. आता स्पेरिकल मिरर बघू आपण एकदम स्पीड मध्ये. बघा प्लेन मिरर मध्ये इमेज बॅक साईडला बनायची. आता परत आपण बघणार आहे 2 टाईपचे मिरर. कोणते? स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर, हे स्पेरिकल मिरर 2 टाईपचे राहतात. एक राहतो कॉन्केव्ह मिरर आणि एक राहतो कोणता? कॉन्व्हेक्स मिरर. ठीक आहे. मग आता बघा तुम्ही कॉन्केव्ह मिरर कसा दिसतो, तुम्ही मला विचारला तर मी सांगेल सुंदर दिसतो, असा दिसतो, तसा दिसतो. इमॅजिन करा एक कढई आहे, कढई. ठीक आहे. आणि कढईला मी काय केलं, मधल्या साईडने रिफ्लेक्टिव्ह कोटिंग लावली, मधल्या साईडने रिफ्लेक्टिव्ह कोटिंग लावली. म्हणजे ही कढई, हिच्या मधल्या साईडने काय लावलं? रिफ्लेक्टिव्ह कोटिंग. ठीक आहे. आणि बॅक साईडला काहीच नाहीये, ऑपॅक आहे. तर हा जो मिरर बनला ना, हा आहे तुमचा कॉन्केव्ह मिरर. स्पेरिकल मिरर हुज इनर सरफेस, नीट आहे का? स्पेरिकल मिरर हुज इनर, आतला सरफेस, कढईचा मधला सरफेस, हुज इनर सरफेस इज रिफ्लेक्टिंग. हे परत येतं हे क्वेश्चन, रिफ्लेक्टिंग इज कॉल्ड कॉन्केव्ह मिरर. ठीक आहे. कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय सांगणार? काही नाही सर, सिंपल आहे. स्पेरिकल, आता कढई होती, कढईला मधून रिफ्लेक्टिव्ह कोटिंग लावली होती, हा सर लावली होती. आता कढईला उलट करा, मध्ये नका लावा कोटिंग, बाहेरच्या साईडने लावा. ठीक आहे. स्पेरिकल मिरर हुज आउटर सरफेस इज रिफ्लेक्टिंग आणि इनर सरफेस कसा आहे? ऑपॅक आहे. बरोबर आहे. याला म्हणतो आपण कॉन्व्हेक्स मिरर. स्पेरिकल मिरर हुज आउटर सरफेस इज रिफ्लेक्टिंग, त्याला म्हणणार आपण कॉन्व्हेक्स मिरर. आता बघा याच्यामध्ये काय काय टर्म येतात. हा जो मिरर आहे ना, याचा जो सेंटर आहे, तुम्ही म्हणणार सर हा सर्क्युलर आहे का? सर्क्युलर नाही म्हणत आहे मी, स्पेरिकल म्हणतोय. सर्कल आणि स्पियर मध्ये जमीन आसमानचा फरक आहे. स्पियर 3 डायमेन्शनल आहे, सर्कल 2 डायमेन्शनल आहे. एक टेनिस बॉल घेतला, टेनिस बॉल, त्याला कट करून द्या, उरलेला पोर्शन आहे. आता हा स्पेरिकल आहे. जर या सरफेसला मी मधून कोटिंग केली कॉन्केव्ह, बाहेरून केली कॉन्व्हेक्स. ठीक आहे. ह्या मिररचा जो सेंटर राहतो, याच्या म्हणा दोघांचा, याला म्हणतो आपण पोल. काय म्हणतो? इथं लिहितो मी,
हा हा आहे पोल. पोल म्हणजे काय? पोल म्हणजे सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड पोल. सेंटर ऑफ द मिरर सरफेस इज कॉल्ड पोल. समजलं? ठीक आहे, एक टर्म शिकवली गेली. आता एक आहे रेडियस ऑफ कर्वेचर आणि सेंटर ऑफ कर्वेचर. दोघं पॉईंट एकदम सिंपल डेफिनेशन म्हणून सांगतो. तो जो स्पियर होता टेनिस बॉल, ज्याचा हा मिरर पार्ट आहे, टेनिस बॉल आहे, कापून टाकला, एवढा उरला, रिफ्लेक्टिव्ह कोटिंग इकडे लावा इकडे लावा, तर तो टेनिस बॉल, तो स्पियर ज्याचा हा मिरर पार्ट आहे ना, त्याचा सेंटर म्हणजे सेंटर ऑफ द कर्वेचर. आता बघा, सेंटर ऑफ कर्वेचर सी लिहितो मी. सेंटर ऑफ द स्पियर, सेंटर ऑफ द स्पियर ऑफ विच मिरर इज द पार्ट. त्या स्पियरचा सेंटर ज्याचा हा मिरर पार्ट आहे इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय? आता भानगडे बघा, रेडियस ऑफ कर्वेचर, त्या स्पियरचा काहीतरी रेडियस असेल ना, ज्याचा हा मिरर पार्ट आहे, त्याला म्हणतो आपण रेडियस ऑफ कर्वेचर. रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ द स्पियर ऑफ विच मिरर इज द पार्ट. Radius of curvature of which mirror is the part is called radius of the sphere of which mirror is the part is called radius of curvature. ठीक है, समझला? इजी है. स्फेरिकल मिरर, इनर सरफेस, आउटर सरफेस कॉन्वेक्स. ठीक है, सेंटर पोल. याच्यामध्ये काय बोललो मी? सेंटर ऑफ द स्फियर ऑफ विच मिरर इज द पार्ट इज कॉल्ड सेंटर ऑफ कर्वेचर. हे आहे रेडियस ऑफ कर्वेचर. आता एक इमॅजिनरी लाईन राहते, जी इमॅजिनरी लाईन पासिंग थ्रू द पोल अँड फड़का. किधर अपना फड़का? मेरी किस्मत में तुम नहीं शायद तेरा हिंद. अरे झोप लागते नाही ना? मजा येते ना. व्हेरी गुड. पहिलेच शिकले आता बहुत टाइमला तुम्ही. हे बघा, इमॅजिनरी लाईन म्हणजे तुम्ही असं नाही की कॉन्केव्ह मिरर घ्यायला गेले बाजारात आणि मग म्हणणार सर आम्हाला तर प्रिन्सिपल एक्सिस भेटलाच नाही. अरे भाऊ, पूर्ण ऐकून घ्या. इमॅजिनरी लाईन passing through pole and center of curvature. काय नकली चॉक आहे बाबा हे. हा इथं सेंटर ऑफ कर्वेचर आहे, सेंटर ऑफ कर्वेचर. ठीक आहे, तर ही जी इमॅजिनरी लाईन आहे ना, ही जी लाईन पास होते पोल आणि सेंटर ऑफ कर्वेचर मधून, याला म्हणतो आपण काय? ही लाईन प्रिन्सिपल एक्सिस. काय बाळांनो? प्रिन्सिपल एक्सिस. हा काय? सेंटर ऑफ कर्वेचर आणि हा आहे तुमचा पोल. मग आता बघा अजून एक टर्म, प्रिन्सिपल फोकस. प्रिन्सिपल फोकस काय असतो? आता बघा, आपण लेझर लाईट चमकवतोय. मी इथून लेझर लाईट चमकवला समजा, तुमच्याकडे एक लेझर लाईट आहे, माझ्याकडे एक लेझर लाईट आहे, आणि एक अजून एक लेझर लाईट घेऊन आलो बाजारात मी सरांखेड्याच्या यात्रेमधून. तर जे पण लाईट इन्सिडेंट रे पॅरलल प्रिन्सिपल एक्सिसला, हा लाईट असा गेला, असा येऊन गेला. वाव. अजून एक लाईट घेऊन आलो, फक्त एकच कंडिशन आहे, इन्सिडेंट रेज विच आर पॅरलल. हे काय लिहिलंय? पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस. ते रे घ्यायचे. हा आला, हा चालला गेला. ठीक आहे. मग तुम्ही म्हटलं सर आम्हाला बी करतोय, मजा येते याच्यात. घ्या बघ, तुम्ही मजा घ्या. हा असा गेला. मग आपल्याला समजलं की ह्या जेवढे बी इन्सिडेंट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस आहे, आफ्टर रिफ्लेक्शन एका पॉइंटवर मीट होत आहेत प्रिन्सिपल एक्सिसवर, आणि त्या पॉइंटला आपण म्हणतो प्रिन्सिपल फोकस. इन्सिडेंट रेज विच आर पॅरलल टू प्रिन्सिपल एक्सिस आफ्टर रिफ्लेक्शन meet
at a point on principal axis, it is called principal focus. Incident rays which are parallel to principal axis after reflection meet at a particular point on the principal axis, it is called principal focus. ठीक आहे, हा झाला आपला प्रिन्सिपल फोकस. मग आता एक सिंपल गोष्ट सांगून देतो जाता जाता, 8:30 वाजले. पोल पासून फोकस पर्यंतचे डिस्टन्स आहे त्याला म्हणतो आपण फोकल लेंथ. काय म्हणतो? डिस्टन्स बिटवीन पोल टू फोकस या डिस्टन्सला आपण म्हणतो फोकल लेंथ. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, फोकल लेंथ जी राहते ना ती रेडियस ऑफ कर्वेचरच्या हाफ राहते. म्हणजे हा जर रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे पोल टू सेंटर ऑफ कर्वेचरचा डिस्टन्स, हा जर 50 आहे ना, हा 25 येईल, हा 10 आहे, हा 5 येईल. म्हणजे हा जो एफ आहे आपला इथं फोकस, हा टोटल डिस्टन्स जर आर आहे तर हे किती येईल तुमचं 100% r/2. दॅट्स ऑल युअर ऑनर. आय रेस्ट माय केस. नेक्स्ट टॉपिक आपण उद्या करू. गुड बाय.